महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्तिमत्व अशी असतात ज्यांच्याविषयी मतभेद असू शकतात, पण त्यांच्या कामाचा आणि निर्णय क्षमतेचा आणि प्रभावाचा उल्लेख टाळणं अशक्य असतं. असं एक नाव म्हणजे अजित अनंतराव पवार. सहकार चळवळीच्या पायावर उभी राहिलेली राजकीय वाटचाल, बारामतीपासून मंत्रालयापर्यंतचा प्रवास, प्रशासनावर मजबूत पकड, निर्णय घेण्याची धडाडी आणि कामाच्या वेगासाठी ओळखली जाणारी कार्यशैली. 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातल्या देवळाली प्रवरा इथं जन्मलेल्या अजितदादांनी 3 दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली. आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी राज्याच्या राजकीय घडामोडींवर आपला ठसा उमटवला. त्यांच्या समर्थकांसाठी ते होते विकासाला गती देणारे दादा, तर विरोधकांसाठी कायम चर्चेत राहिलेले राजकारणी. प्रशंसा, टीका, यश, वाद या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. दादांनी एक्झिट अचानक आणि चटका लावणारी ठरली. त्यामुळे वाढदिवसाला जयंती म्हणणं अनेकांना कठीण जातंय. अजित पवार यांच्या 67व्या जयंतीनिमित्त पाहुयात पुढारी न्यूजचा हा विशेष रिपोर्ट, आठवणीतले दादा. मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो. काही आयुष्य वर्षांनी मोजली जात नाहीत, ती मोजली जातात स्पर्श केलेल्या मनांनी, उभ्या केलेल्या कामांनी आणि निस्वार्थ आशीर्वादांनी. काही माणसं पदांपेक्षा मोठी असतात. ती घरासाठी आधार, समाजासाठी दिशा आणि जनतेसाठी कुटुंब बनलेला जीवाभावाचा माणूस. अजितदादा पवार ही त्यांची आयुष्यगाथा. ज्यांनी स्वप्न स्वतःसाठी नाही तर महाराष्ट्रासाठी पाहिली आणि ती पूर्ण करण्यासाठी अखंड परिश्रम घेतले. खोडकर, निडर, जिद्दी बालपण, पतंगासोबत आकाश जिंकायची स्वप्न पाहणारा मुलगा, गोट्यांच्या खेळात कधी हारायचं नाही आणि भीतीला मनात कधीच स्थान द्यायचं नाही असा लहानपणापासूनचा स्वभाव. घरातला धाडसी, सगळ्यांचा लाडका. पण आयुष्य नेहमी खेळासारखं नसतं. वडिलांच्या जाण्यानंतर जबाबदाऱ्यांचं ओझं खांद्यावर आलं आणि एका क्षणात शिक्षण मागे सोडावं लागलं. स्वतःच्या स्वप्नांपेक्षा कुटुंब मोठं मानत मेहनत आणि कर्तव्य हाच जीवनमार्ग ठरला. सहकाराच्या वाटेवर सुरू झालेला प्रवास लोकांच्या प्रश्नातून, शेतकऱ्यांच्या समस्यातून घडत गेला आणि पुढे राजकारणातही हेच त्यांचं ध्येय बनलं. प्रत्येक निर्णय घेताना मनात असायचे ते या मातीचं ऋण, बळीराजाच्या कष्टाची जाणीव, तरुणांच्या स्वप्नांची काळजी, सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा. त्यांच्या प्रत्येक पावलामागे स्वतःचा लाभ नव्हता तर समाजाचा विचार होता. बोलणारा माणूस नाही, मी कामाचा माणूस आहे. मी कामात समाधान मानतो. बारामती ही जन्मभूमी असली तरी संपूर्ण महाराष्ट्र हीच त्यांची कर्मभूमी. रस्ते, प्रकल्प, उद्योग, विकास कामे ही त्यांच्या विचारांची आणि मेहनतीची यशोगाथा गातात आणि गात राहतील. राज्याच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटणारा नेता. 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून सेवा करतानाही कामाची शिस्त आणि लोकांबद्दलची बांधिलकी कधीच बदलली नाही. माझ्यासारख्या एका जनसेवकासाठी जनता हीच देव असते आणि तुम्ही दिलेली शक्ती हीच माझी दैवी शक्ती आहे. सगळ्यांच्या मनात एक स्वप्न होतं, त्यांना मुख्यमंत्री झालेलं पाहायचं. पण त्याहून मोठं स्वप्न त्यांनी जगून दाखवलं. ते म्हणजे लोकांसाठी अविरत कार्य करणं आणि महाराष्ट्र अधिक सक्षम, अधिक विकसित बनवणं. सार्वजनिक जीवन जितकं विस्तारत गेलं तितकंच मन कुटुंबाशी घट्ट जोडलेलं राहिलं. सण असो वा संकट, नेहमी पाठीशी उभा राहणारा हा आधारवड. त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पत्नी सुनेत्रा पवार यांचा शांत पण ठाम पाठिंबा होता. घर सांभाळत, कुटुंब एकत्र ठेवत त्यांच्या प्रवासात खांद्याला खांदा लावून साथ देत राहिल्या. पार्थ आणि जय दोघांमध्येही त्यांचीच मेहनत,
शिस्त आणि लोकांबद्दलची आत्मीयता याचं प्रतिबिंब दिसतं. राजेश खन्ना हे त्यांचे आवडते हिरो. और मुशाहिद, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं. ही फक्त त्यांच्या आवडीची ओढ नव्हती, तर त्याप्रमाणे ते आयुष्य जगले. कामाबद्दलच्या प्रत्येक निर्णयात, लोकांच्या विश्वासात आणि माणुसकीच्या नात्यात. आज ते आपल्या सोबत नाहीत, पण त्यांनी उभं केलेलं कार्य, दिलेला विश्वास, त्यांचे विचार आणि दाखवलेली विकासाची दिशा, हे सगळं काळाच्या पलीकडे जिवंत राहील. ही जबाबदारी जड अंतकरणाने पण अढळ निष्ठेने सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय यांनी उचलली आहे. त्यांचा वारसा फक्त आठवण नसून तो पुढे अविरत चालत राहणारा प्रवास आहे. कारण दादा कधीच जाणार नाही. ते त्यांच्या कार्यात, आठवणीत आणि लोकांच्या मनात सदैव जिवंत राहतील. हा अजितदादाचा वाद आहे.